हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर पप्पा ते सकाळी सकाळी दुकानावरती गेलेत, कस्टमर पण आलेत आणि मम्मी आता स्वयंपाक करताय आणि मी माझ्या ब्रेकफास्टसाठी हे बा ब्रेकफास्ट करायचं आहे आता मला. आणि याच्यात रात्री केलेलं होतं बटाट्याची पोळी, म्हणजे बटाटा ते याच्यात टाकून तेलने मस्त गरम करून घेतलं आहे आणि हे मीच केलं. आणि माझी बहीण धुणं धुत आहे, पाणी भरत आहे, पाणी आलं आता मी हे खातो आणि दुकानावरती जातो. दीदी मला पाठीमागे हात जोडून दाखवणार आहे, दाखवतो दीदी. पहिले असं तर सर्वांना येतं. हे पहा मला तर जमणारच नाही आहे दीदी. हे बघ, पकड मी एक करून दाखवतो आता. असं का? काय रे, काय होतंय? नाही जमत. दुखतंय का आता? हा, तुला कसं काय जमतं? मला जमतं. दाखव, परत कर एक. बापरे, बेकार, जमतच नाही डायरेक्ट. दुखत नाही दीदी हात? नाही, तुला कोणी शिकवलंय? मी सायन्स शा तर कोणाला जमत नाही. एक तास ठेवलंय. तर मला जमत पण नाही तसं. आता मग मी डबा झालं का? आता मी डबा दुकानावरती घेऊन जातो आणि तिकडून परत येऊ का मामा? काय केली भाजी? हे केलं पिठलं तू कुठलं? आणि मला काय केलं सांग ना. मी त्र्यंबकेश्वरवरून हे गाडीसाठी हे धागा आणलं होतं. आता मी हे धागा गाडीला बांधतो. आता गाडी पुढे, हे पहा इकडे गाडी आहे, गाडीला बांधतो. पण त्यांनी आता मला पाड्यात बोलवलं, तर मी आता पाड्यात जातो. थोडं काम आहे, मी म्हणजे दुकानावरती जातो. आता मम्मी हे इकडं काम चालू आहे मम्मीचं. हे पहा मम्मीचं काम चालू आहे. हे कस्टमरला दिलं होतं आणि त्याची बैलजोडी थोडी लहान आहे, तर लहान साईजमध्ये करा म्हणे. तर त्यांनी यालाच सांगितलं आहे रिपेअर करायला. आता याला नवीन करणार आहे मम्मी. आता मी आता पाड्यात जातो. दीदीने कुरकुरी दिलं आहे, कधी नव्हतं पप्पाला दिलं आहे तिने. हे पहा ते पण थोडंच आहे, काय माहिती. आता मी पहिले पाड्यात जातो. आता मी दुकानावरती आलो आहे आणि आता पप्पा त्यांची जेवायची तयारी चालू आहे. कस्टमर केव्हा गेले पप्पा? ते आत्ता गेले. त्यात गेलं. आणि इकडं गॅस टाकी आहे. कोणाची आहे पप्पा? हां, कोणाची? ते गोपी भाऊ नाही का हां. त्याची. तर सगळेजण आमच्याकडेच गॅस टाकी भरायला ठेवतात, कारण की पप्पांचं ओळख आहे ते गॅस टाकीवाल्यासोबत. त्याच्यामुळं ते पप्पांकडेच ठेवतात सगळेजण. त्यांच्या तिकडे गाडी जात नाही, गाडी आपल्याकडे येते. आता मी पण जेवण करून घेतो. मी जेवणासाठी बसलोय आणि पोळी आणि हे काय म्हणतात, हे काय कशी पाहिजे? पिठलं बेसन पिठले आणि एक पोळी, ठेचा तर मी काही खात नाही. चटणी. आणि मी जेव्हा पण घरी राहिलो तेव्हा पप्पासोबत जेवायला खूप मजा येते. आणि म्हणजे रविवार शनिवार संध्याकाळी तर आम्ही जेवतोच, पण सकाळी जेव्हा आपण 11-12 वाजता जेवण करतो, त्याच्यामध्ये ना सकाळी मी इकडे येऊन लागतो. माझा पण डबा इकडेच आणतो मी पण. हे पण इकडे डबा आणतो, नाही तर पप्पांचंच असतं नुसतं. आणि इथं शाळेत जातो त्यावेळेस मग नाही जेवायला भेटत पप्पांसोबत. हां. आणि म्हणजे शाळेत मी डायरेक्ट 3 वाजता मला जेवायची सुट्टी होती. आणि बाय चान्स तर माझा एक मित्र आहे, तोच आणतो डबा वगैरे, तोच देतो मग मला. मी कामाच्या ठिकाणाहून घरी आलो आहे. आता मला पण काम आहे. पप्पांनी त्यांनी काम सांगितले, पा जे ते करायचे, हे कट करायचे खालून थोडं. मम्मी काम करायलाच पाहिजे तर मोबाईल पाहते माझी मम्मी. हे पा आता एक कमी करतो मी, हे थोडं कट करायचं आहे
आता एवढं करून तर यालाच गण टाईम लागेल. याला 2-1 तास लागून जातील याला व्यवस्थित करायला. आता पहिले यांना कट करतो मी. आता पाड्यात आलो होतो. पप्पा ते आता परत गावात येत आहेत. तर पप्पा ते आता काय घेऊन जायचं आहे ते घेत आहेत. डबा वगैरे घेतला आहे पप्पा त्यांनी. आता इथं पण दिसत नाही. ही बॅटरी आहे, याचं पण चार्जिंग उतरलं आहे. पप्पा कळवून जाऊन ये करून यावं. 2 टाइम केलं होतं नाही. हां किती आला सकाळी तर घेऊन जाईल त्याला टाकून या. हो सायंकाळी येतो ना हां त्यावेळेस वापस घेऊन ये. हे आवरायचं होतं ना हो पप्पा. ये किती उद्या आवरू. आता ते घुंगरू आहेत ना ते निवाळायचे थोडे राहून गेले ना मग येता उद्या ते निवडून टाकू. आता काय नको. हा हे बघ हे घुंगरू द्यायचे. एक तर बल्ब वगैरे काहीच नाही इथं. हा ते घेऊन घ्या काय काय घ्यायचं ते. एक तर काहीच दिसत नाही एक तर व्यवस्थित. लाईट वगैरे काहीच नाही इथं. आता मी जातो गावात आणि गावात पण मम्मीचं झोलं झालं का नाही. मी थोडं होतं ते काम मी ते केलं. आता मम्मी करत असेल ते पाहतो किती झालं किती नाही. आम्ही आलो आहे घरी आणि मम्मीचं तुम्हाला काम दाखवतो. आणि हे पहा मम्मीने एकदम व्यवस्थित केलं आहे. हे पहा ते खाली जास्त लांब होतं त्याच्यामुळं शॉर्ट केलं आहे मम्मीने. हे पहा आणि पप्पाचं काम चालू होऊन गेलं फिनिशिंगचं काम. हे पहा एकदम व्यवस्थित केलं आहे आणि डायमंड मनी आहे. त्यांनी मला फोन लावला होता की आपण भेटू. त्याच्यामुळं आता आम्ही हनुमान मंदिरावर आहोत. आता तुम्हाला आमच्या गावाचे मंदिर पण दाखवतो कसं आहे ते हनुमान मंदिर. आणि हे पहा हे मंदिर बनवण्यासाठी कोणी कोणी सपोर्ट केला आहे हे इथे सगळं. आणि बाकी मंदिर एक नंबर आहे. हे पहा आणि इथं म्हणजे संध्याकाळी सकाळी टेप लागतं. हे बघ इकडे हे तिकडं डेली संध्याकाळी सकाळी आम्ही टेप लावतो. म्हणजे जेव्हा ते काकांते दुकानदार काकांते ते त्यांच्याकडे चावी असते मंदिराची आणि डेली गाणं लागतं आणि बाकी सगळे व्यवस्थित आहे. आणि तुम्हाला मंदिर दरवाजा पण एक नंबर आहे बरं का. हे बघा आणि गेटाचं काम कोणी केलं माहिती आहे का. जेना भाऊ काय काम करतो रे काय काम करतो सांग. सुतारकी काम करतो. आणि तुम्हाला काहीतरी करायचं असेल तर रवजीला ह्याच्याकडे या. हा तुम्हाला कमी पैशात करून देईल. करून भेटेल काही हरकत नाही. फुकट जर हा व्हिडिओ दाखवला तर तो फुकट करून देईल. फक्त मित्रासाठी नाही फक्त मित्रासाठी. तुम्ही ना व्ह्यूज म्हणजे हा व्हिडिओ जर तुम्हाला करायचा असेल काहीतरी काम एडिंग मारायचं असेल तुम्ही हा व्हिडिओ पहा आणि जनक भाऊकडे या. बरोबर ना. आणि तुम्हाला काही तांब्याचं घ्यायचं असेल तर आमचा स्पेशल रोज दुसरी घ्या का आपण पितळाचं बनवतो ना. पितळाचं घेऊ. घुंगरू वगैरे लागत घुंगरू असेल आले, तर hashtag पैसे देऊन घुंगरू. आपल्याकडून घेऊन जा. कारण की इमानदार आहे आपण काही यांच्यासारख्या गद्दार नाही. यांच्यासारखे गद्दार म्हणजे आपण मित्रांनो आमचं जेवण वगैरे झाले आणि मम्मी ते आता पुढे बसले आहेत मोबाईल पाहत आहेत ते. आणि आता ब्लॉग आपण इथेच एंड करू. आय होप की आता ब्लॉग तुम्हाला आवडलं असेल तर लाईक अँड सबस्क्राईब.